सर काय सांगाल सध्या बागायती आणि जिरायती शेत जमिनीच्या खरेदी विक्रीला गुंठ्यांची मर्यादा आहे ती नसणार आहे. नेमकं काय स्वरूपाचं हे सगळी प्रक्रिया आहे? सध्या शासनाने बागायती जमीन 10 आणि जिरायती जमिनी 20 केलेली आहे आणि अशा जमिनीची मर्यादा केली असल्यामुळं जनतेचा फायदा झालेला आहे. कारण पहिलं 40 बागायत होती, 80 जिरायत होती. त्यामध्ये शासनानं सध्या त्यात केले बदल केल्यामुळे जनतेसाठी शेतकऱ्यासाठी चांगला निर्णय घेतलेला आहे. आणि अशा चतुर्सेवा वगैरे जर पाहिजे असेल तर आपल्याला गट नकाशा जर आपण घेतला चतुर्सेवाचा तर आपल्याला ओळखू येईल की आपण पूर्वेला, पश्चिमेला, दक्षिणेला कुठला गट नंबर आहे, जेणेकरून आपल्या जमिनीला आपल्याला ओळखू येईल जमीन की आपल्या इथं स्पॉट आपला इथं आहे. जर जोडला तर आपल्याला समजून जात आहे किंवा जोडला तर गट नकाशा असताच तर. आणि 1 गुंठा आणि 1 गुंठा 4 गुंठ्याचा जो निर्णय होईल ते शासन स्तरावर आहे, पण आणखी तो काय निर्णय अंमलात आलेला नाही. तो लवकरात लवकर होईल जेणेकरून जनतेला बी फायदा होईल. 2 गुंठे 4 गुंठे जमीन विक्री केली तर. आणि सध्या शासनाने 1 जिल्हा 1 नोंदणी अंतर्गत राबवल्यामुळे जनतेचा फायदा आहे की ज्या तालुक्यात करण्यापेक्षा त्या जिल्ह्यात कुठेही माणूस दस्त करू शकतो, दस्त नोंदणीसाठी जाऊ शकतो, जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही. आणि शनिवार आणि रविवारला शासनाने महाराष्ट्रात ऑफिस निवडल्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात उत्तर 2चं ऑफिस निवडलेलं आहे, जेणेकरून एखादा कर्मचारी आहे, एखादा मिलिटरी मॅन आहे, एखादा वयोवृद्ध माणूस आहे की ज्याला डॉक्युमेंट करायला वेळ मिळत नाही, तो शनिवार रविवार येऊन मग सोलापूरच्या वर्ग 2 उत्तर 2 मध्ये दस्त नोंदवू शकतो की जेणेकरून त्यांचं काम होऊ शकतं या पक्षकाराचं.